मंडळी नमस्कार, मी संदीप जटार. आपण पाहताय आपला आवाज न्यूज आणि आपण एका दुर्दैवी घटनेबद्दल बोलतो. ही दुर्दैवी घटना काल पंढरपूर नजीक असणाऱ्या तांदुळवाडी गावानं जी घडलेली आहे आणि याच तांदुळवाडी गावानं जी घटना घडली ती खरं तर अतिशय दुर्दैवी म्हणावी लागेल. या घटनेमध्ये 8 लोकांचा मृत्यू झाला. खरं तर ही घटना कशी घडली ती आपण पहिल्यांदा पाहूया. या ठिकाणी जे मृत्युमुखी पडलेत हे सगळे पंढरपूर परिसरातील राहणारे संदीप बावचे यांच्या कुटुंबातील होते. यांच्या कुटुंबातील सगळे लोक लहान मुलांसह वयस्कर लोकांच्या पर्यंत अधिक मासानिमित्त यांनी काल देवदर्शनाचा प्लॅन आखला. त्यानुसार सगळेजण एकत्र जमा होऊन खरं तर त्यामध्ये त्यांचे काही पाहुणे सातोरे आडनावाचे पाहुणे देखील होते. अधिक मास म्हटलं की देवदर्शनाला आपल्याकडे खूप महत्व आहे आणि या महत्वाच्या गोष्टीसाठी हे कुटुंब देवदर्शनासाठी मान तालुक्यातील प्रसिद्ध असलेलं श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी आलं होतं. इथं आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम या ठिकाणी दर्शन घेतलं. दर्शनासोबत आरती देखील केली आणि ही आरती केल्यानंतर गोंदवलेकर महाराजांचे तर दर्शनासाठी आलेला प्रत्येक भाविक प्रसाद घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही. त्यानुसार या सगळ्यांनी मोठ्या आनंदानं या ठिकाणी दर्शन घेऊन प्रसादाचाही लाभ घेतला आणि त्यानंतर पुढील प्रवास चालू केला. त्यानंतर त्यांचं म्हसवड येथील श्री सिद्धनाथ देवस्थानच्या मंदिराचं त्यांना दर्शन घ्यायचं होतं. श्री सिद्धनाथांच्या देवस्थानचं दर्शन घेतल्यानंतर ते आनंदाने उत्साहाने त्यांनी सगळ्यांच्या सोबत उभा राहून एक फोटो काढला. त्या फोटोमध्ये लहान मुलं आहेत, वयस्कर व्यक्ती आहेत, महिला आहेत आणि त्या कुटुंबातील पुरुष देखील आहेत. तो फोटो होता श्री ब्रह्मचैतन्य मंदिराच्या नंतर श्री सिद्धनाथ मंदिराच्या समोरील. सिद्धनाथ मंदिराच्या समोरचा तो बोलका फोटो 12 लोकांचा होता आणि फोटो काढणारी एक व्यक्ती 13वी आणि त्यांची गाडी चालवणारा व्यक्ती 14वा. असे 14 लोक प्रवास करत होते. मोठ्या आनंदाने तिथलं देवदर्शन झाल्यानंतर ते आपल्या गावाकडे परतत असताना खरं तर या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून ज्या रस्त्याचं काम चालू आहे त्या रोडवेज सोल्युशन या कंपनीच्या माध्यमातून हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणच्या रस्त्याची उंची पाहता खरं तर ती उंची अतिशय जास्त आहे आणि त्या उंचीमुळे परिसरातील शेतजमिनी असतील, विहिरी असतील, ओढे असतील हे खूप खाली गेलेले आहेत. त्यामुळं त्या ठिकाणचं अंतर बघता ती विहीर उंचीनं कमी होती, खाली होती आणि तिथंच खरं तर संरक्षक कटड्याची आवश्यकता होती. आनंदानं घराकडे परतत असणाऱ्या चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला आणि हा ताबा सुटल्यानंतर ती गाडी रस्त्यावरून थेट उंचीवरून खाली असणाऱ्या विहिरीत पडली. ही विहीर खरं तर काठोकाठ पाण्यानं भरलेली होती आणि पाण्यानं भरलेल्या विहिरीत ही गाडी पडल्यानंतर खरं तर एकच अर्थ किंकाळ्या तिथं ऐकू येऊ लागल्या. पाण्यात बुडत असलेली लोक दिसू लागली आणि त्या ठिकाणी गर्दी झाली. खरं तर या अपघाताला नक्की जबाबदार कोण? अतिशय आनंदानं घराकडे परतणाऱ्या या भाविकांच्या गाडीवर काळाचा घाला घातला गेला. परिसरातील पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, त्या ठिकाणचे आमदार उत्तमराव जानकर असतील, तसेच म्हाडा मतदारसंघाचे जे खासदार आहेत धैर्यशील मोहिते पाटील, या सगळ्यांनी त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिली. खरं तर या ठिकाणी या सगळ्यांनी दुर्दैवी घटना घडल्यानंतर भेट दिली. मात्र आपल्या बातमीचा मुद्दा हा आहे की ही घटना घडल्यानंतर या सगळ्या राजकीय लोकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देणं खरं तर गरजेचं होतं, त्यांचं सांत्वन करणं गरजेचं होतं. मात्र या सगळ्या लोकांनी या रस्त्याच्या वरून अनेक वेळा प्रवास केलेला आहे. त्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे हे मान तालुका मतदारसंघातील आहेत आणि ते राज्याचे ग्रामविकास मंत्री देखील आहेत. त्यांनीही या ठिकाणी अनेक वेळा प्रवास केला आहे. या ठिकाणावरून प्रवास करताना खरं तर ही बाब अतिशय दुर्दैवी असणारी त्यांच्या लक्षात येणं खरं तर महत्वाची होती. कारण ही विहीर ज्या कदम आडनावाच्या व्यक्तीची आहे त्यांनी यापूर्वी रस्ता करताना रोडवेज सोल्युशन कंपनीच्या पदाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलेली गोष्ट होती. त्यांनी त्या सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील पत्र लिहिलं होतं की रस्त्याची उंची वाढल्यामुळे आमच्या शेतजमिनी खाली गेलेल्या आहेत, त्याचबरोबर आमची विहीर देखील खाली गेलेली आहे, या ठिकाणी संरक्षक कटड्यांची आवश्यकता आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयानं यावरती वेळीच जर उपाययोजना केली असती, संबंधित रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून ठेकेदाराला जर त्याच वेळेला पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी संरक्षण कटडे बांधले असते तर कदाचित ही दुर्घटना घडली नसती आणि जरी घडली असती तरी मृतांचा आकडा वाढला नसता. प्रशासनाचं दुर्लक्ष
या गोष्टीला कारणीभूत असल्याचं इथं स्पष्ट व्यक्त होत आहे. हा रस्ता गेल्या 10 वर्षापासून बनवला जातोय. या 10 वर्षात अनेक अपघात झाले. याच पद्धतीची दुसऱ्या एका ठिकाणी अशीच एक विहीर आहे, ती 100 फुटाच्या अंतरावरती आहे. मात्र या ठिकाणी वेळीच लक्ष दिलं असतं तर या 8 लोकांचा बळी गेला नसता. त्यामुळं काल घटना घडल्यानंतर जे अधिकारी, त्यानंतर जे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी गेले, खरं तर त्यांनी त्या ठिकाणी या घटनेला जबाबदार असणाऱ्या सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं वक्तव्य जाहीर केलं. खरं तर हा गुन्हा दाखल होणार का आणि नक्की कोण करणार, ही बाब प्रकर्षानं आपण लक्षात घेतली पाहिजे. यापूर्वी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांची दाखल संख्या किती आहे हे देखील पाहिलं पाहिजे. यासारख्या घटना राज्यामध्ये खूप घडल्या, मात्र सगळ्याच घटनेला जबाबदार असणाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला का आणि त्या गुन्ह्याचं नक्की परत काय झालं. म्हणून काल जी राजकारण्यांनी गर्दी केली, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गर्दी केली, हीच गर्दी आणि याच ठिकाणचे सांत्वन करण्याची वेळ आली नसती जर त्या ठिकाणी कठडा बांधला असता तर. यामुळं सातारा ते लातूर हा जो महामार्ग आहे, तो महामार्ग आणि तो ज्यांनी बनवला त्या कॉन्ट्रॅक्टर असतील, ते ठेकेदार असतील, यांच्यावरती खरं तर हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण हा गुन्हा दाखल करताना त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं त्यामध्ये अनेक त्रुटी राहणार आहेत. एखादा रस्ता बनवण्यासाठी 10-10 वर्षाचा कालावधी लागतो आणि त्या 10 वर्षाच्या कालावधीत सुद्धा त्या रस्त्याचं काम परिपूर्ण होत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. निवडणुका प्रत्येक 5 वर्षाला येतात. त्या 5 वर्षामध्ये लोकप्रतिनिधींची अदलाबदल होते. काही लोकप्रतिनिधी वर्षानुवर्ष त्याच खुर्चीला चिटकून बसलेले असतात. पण त्या 10 वर्षाच्या कालखंडात जे लोकप्रतिनिधी त्या भागात काम करत होते, खरं तर त्यांनी या कंपनीच्या ठेकेदाराला, मालकाला जाब विचारायला पाहिजे होतं. वेळोवेळी होणाऱ्या आढावा बैठका, वेळोवेळी होणारे दौरे हे कशासाठी असतात? सहलीसाठी असतात, फिरण्यासाठी असतात का मौज मजा करण्यासाठी असतात? हे देखील पाहणं सध्या गरजेचं आहे. सर्वसामान्य लोकांसाठी जर तुम्ही काम करत असाल, तुमच्या मतदारांसाठी काम करत असाल, तर तुमचे ते नैतिक कर्तव्य आहे आणि तुम्ही ते कर्तव्य न पार पाडल्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ज्या वेळेला अशा घटना घडतात, अनेक वेळेला लेखी स्वरूपात तक्रारी दाखल होतात, मात्र केवळ दुर्लक्ष ही गोष्ट सोडली आणि दुर्लक्ष जर केलं नसतं तर ही घटना घडली नसती. त्यामुळं आता ज्या राजकारण्यांनी गोंधळ आणि कालाव उठवून दिलेला आहे, तो खरं तर यापूर्वी जर याबाबत जी तक्रार दाखल झालेली आहे आणि कलेक्टर साहेबांनी सुद्धा ज्या वेळेला ती तक्रार आली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं जर लक्ष दिलं असतं तर कदाचित ही दुर्घटना घडली नसती आणि या लोकप्रतिनिधींना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागला नसता. फक्त दाखल करण्याची ग्वाही यांनी दिली, पण कुठं दाखल झालेला आहे का? सातारा लातूर रस्त्यावरती अनेक अपघात झाले, अनेक बळी गेले, त्यामध्ये अनेक लोक जायबंदी झाले, एका जागेवर बसले, पण अजूनही कुठल्याही ठेकेदारावरती कसलाही गुन्हा दाखल झालेला नाहीये. 10 वर्षाचा कालखंड हा रस्ता पूर्ण करण्यासाठी लागतो, ही या प्रशासनाची आणि शासनाची खूप मोठी शोकांतिका आहे. यांचं अपयश आहे म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळं काल बाऊचे कुटुंबावर जी वेळ आली, तशीच जर वेळ एखाद्या राजकारणाच्या घरावरती आली तर नक्कीच तिथं एक वेगळेपण जपलं जाण्याची शक्यता आहे. मात्र यांच्याकडे असलेल्या ज्या अद्ययावत गाड्या असतील, यांना असणारी जी फॅसिलिटी असेल, ती सर्वसामान्य माणसांना नाहीये. त्याचमुळं अशा घटना घडायला सुरुवात झालेली आहे आणि रस्ता चांगला झाला. खरं तर हा रस्ता म्हणजे मृत्यूचा महामार्गच म्हणावा लागेल, कारण या रस्त्याला कुठल्याही प्रकारची लेवल नाहीये. हा रस्ता अतिशय निकृष्ट झालेला आहे आणि या रस्त्यावरती असणाऱ्या पुलाच्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं लेवल नसल्यामुळं अनेक वेळा गाड्या वायबल होण्याचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळं या लोकप्रतिनिधींनी काल जसे एकत्र जमा झाले तसे पुन्हा एकदा एकत्र यावे, आढावा घ्यावा आणि संबंधित ठेकेदार असेल, त्या कंपनीचे मालक असतील, त्यांना समोर येऊन जाब घेऊन समोर येऊन त्यांना विचारावं, त्यांच्यावरती खटला दाखल करावा. खरं तर त्यांच्यामुळं अनेक ही घटना कालची जरी औपचारिक असली तरी रस्ता सुरू झाल्यापासून 10 वर्षाच्या कालखंडापर्यंत सातारा लातूर रस्त्यावरती अपघात होऊन किती जणांचा मृत्यू झाला, ही आकडेवारी जर बघितली तर सर्वसामान्य माणसाच्या डोक्यातून ही आकडेवारी जाणार नाहीये. त्यामुळं या ठिकाणचे पालकमंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील आणि स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, यांनी मात्र या बाबीकडे गांभीर्याने बघणं सध्या गरजेचं आहे. कारण
बावचे आणि सातोरे कुटुंबावर जी वेळ आली ती कदाचित निष्काळजीपणामुळे आपल्या कुटुंबावरही येऊ शकते, हे विसरून चालणार नाही. यासाठीच या सगळ्या लोकप्रतिनिधींनी आता आवाज उठवला पाहिजे आणि गेले 10 वर्षापासून जो ठेकेदार या रस्त्याचं काम पूर्ण करू शकला नाही, त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करणं खरं तर या सगळ्यांचं काम आहे. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.